हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कसे आहात सगळे? मी पण आहे मजेत. आज आहे 26 जानेवारी आणि आज सकाळी अगदी पहाटेच मी निघालेली आहे शाळेमध्ये आणि रस्त्याने जाताना इतका सुंदर सूर्य आणि इतकं विहंगम दृश्य दिसलं की फोटो आणि शूटिंग करण्याचा मोह मला आवरता आला नाही. खूप लवकर निघाले होते म्हणून इतकं छान दृश्य मला नजरेस पडलं. तर मी थोड्या वेळ थांबून फोटो काढले आणि थोडीशी शूटिंगही केली. खूप म्हणजे मला शब्दच नाहीत त्याचं वर्णन करण्यासाठी. इतकं सुंदर सूर्य दिसत होता की बस म्हटलं आता काय कोणी काही म्हटलं तरी चालेल, पण आपण तर थोडीशी क्लिप घ्यायची जशी, कारण खूप छान वाटत होतं. आणि अगदी 7:30च्या आतमध्ये 7:15लाच मी शाळेमध्ये पोहोचले आणि शाळेमध्ये सरांचं चालू होतं फलक लेखन. त्यानंतर मुलांची प्रभात फेरी काढण्यात आली. सगळी साफसफाई झालेली होती आणि आता मुले प्रभात फेरीसाठी निघालेली आहेत. भारत माता की वंदे वंदे. 25 तारखेला RSS संघाचे काही लोक शाळेमध्ये आलेले होते आणि त्यांनी सगळ्या शाळांना भारत मातेची प्रतिमा फोटो भेट म्हणून दिला. नेहमीप्रमाणे ह्यावर्षी पण पताका लावण्यात आल्या. ह्यावेळेस जरा छान पताका आणल्या, प्लॅस्टिकच्या पताका होत्या त्या आणि लॉंग लास्टिंग आहेत. तर खूप छान डेकोरेशन झालं होतं. फलकलेखन पण खूप छान केलेलं होतं सरांनी आणि आता पूर्ण तयारी झालेली आहे. थोड्याच वेळात आता झेंडावंदन करून घेणार आहोत. मुलांची प्रभात फेरी झालेली आणि आता मुले आलेली आहेत शाळेमध्ये. तर आता करणार आहोत झेंडावंदन आणि झेंडावंदनानंतर मुलांना सगळ्यात जास्त उत्सुकता असते ती खाऊची. खाऊ काय मिळतोय, तर मुलांना खूप सारा खाऊ देत असतो आम्ही. यावेळेस ग्रामपंचायतही देत असते. बिस्किट पुडे, 2-4 प्रकारचे चॉकलेट आणि नंतर मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम पण होणार आहे. तर खूप छान सांस्कृतिक कार्यक्रम बसवतो आम्ही 26 जानेवारीला. भारतीय सैन्य दलातील रिटायर्ड मेजर यांच्या हस्ते दरवेळेस आम्ही झेंडावंदन करतो. तर ते नेहमीप्रमाणे ह्यावर्षी आत्तासुद्धा 26 जानेवारीला झेंडावंदनाला हजर होते. तर त्यांच्या हाताने आता आम्ही झेंडावंदन करणार आहोत.
या 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित झालेले सर्व ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, सोसायटीचे सर्व सदस्य तसेच इतर मान्यवर या ठिकाणी जे उपस्थित झाले, या ठिकाणी सर्वांचे शाळेच्या वतीने हार्दिक असे स्वागत आणि या 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्याला परिषद प्राथमिक शाळांमध्ये आज 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहोत। हा दिवस सर्वांसाठी खूप आनंदाचा, उत्साहाचा व अभिमानाचा आहे। पहिलीमध्ये शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा घर कब आओगे, घर कब आओगे, लिखो कब आओगे, तुम बिन ये घर सुना सुना है। संदेशे आते हैं हमें तड़पाते हैं, चिट्ठी आती है पूछे जाती है कि घर कब आओगे, घर कब आओगे, लिखो कब आओगे, तुम भी मेरे सुना सुना है। किसी दिलवारी ने, किसी मतवारी ने हमें खत देखा है, वो हमसे बोला है। किसी बातों ने, किसी की धड़कन ने, किसी की चूड़ी ने, किसी के कंगन ने, किसी के गजरे ने, किसी के गजरे ने, महकती सुबहों ने, मचलती शामों। धन्यवाद मेजर। या ठिकाणी त्यांना आवेदन या ठिकाणी धन्यवाद। यानंतर जाते त्यांच्या वतीने त्यांचे
भी है हम हैं वैसे। तर 26 जानेवारीसाठी आम्ही लेझिम बसवलेलं होतं मुलांचं आणि असावा सुंदर चॉकलेटचा बंगला हे 2 गाणेच बसवलेले होते. पण जवळपास महिनाभर मुलांची तयारी चालू होती आणि मुलं खूप उत्सुक होती की कार्यक्रम कसा होईल, काय होईल. त्यांना ड्रेपरी पण आणणार होते मी. तर सगळ्या गोष्टींसाठी मुलांची खूप सारी उत्सुकता होती आणि ते खूप आनंदी होते की काहीतरी ह्यावेळेस वेगळं. लेझिम ते पहिल्यांदाच खेळत होते म्हणून त्यांना खूप आनंद वाटत होता. आणि ज्यावेळेस आमचा कार्यक्रम झाला त्यावेळेस खूप छान प्रतिसाद मिळाला. आमच्या गाण्याला भरपूर बक्षीसही मिळाले आणि मुलांना खूप आनंद झाला. मुलांना सोबत घेऊन आम्ही थोडेसे फोटो पण काढले मग. आणि नंतर मुलांना खाऊ वाटप केल्यानंतर मुले गेली. त्यानंतर घरी आल्यावर पण मी थोडंसं फोटोशूट केलं घरच्या गार्डनमध्ये आणि घरी. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. व्लॉग जर आवडला असेल तर व्लॉगला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.